मार्कंडेय मंदिराच्या स्थापनेस 100 वर्षे पूर्ण झाले असून शताब्दी वर्षानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय मंदिराच्या स्थापनेस 100 वर्षे पूर्ण होत असून मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत मंदिरात श्री मार्कंडेय महामुनींचे पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित केला असून दिनांक 11 ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय महामुनींचे प्रतिष्ठापना विधी आणि 12 ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय महामुनींच्या मूळ मूर्तीस शतघटाभिषेक कार्यक्रम आणि महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच यंदाच्या शतक महोत्सवानिमित्त स्मरणिका काढण्यात येत असून त्यांचे संपूर्ण काम श्री प्रवीण पोट्टाबत्ती हे पाहत आहेत. यंदाच्या वर्षी शतक महोत्सवानिमित्त समाजासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे असे सर्वश्री गंगाधर कुचन, कैलासवासी इरप्पा बोल्ली, कैलासवासी विष्णुपंत कोठे, आडम मास्तर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच समाजाचे तरुण उद्योजक यांचा सत्कार शतक महोत्सवात सत्कार करण्यात येणार आहे असंही सुरेश फलमारे यांनी सांगितलं आहे. या पत्रकार परिषदेस माजी महापौर जनार्दन कारंपुरी, रामचंद्र जन्नू, नरसप्पा इप्पाकायल, मुरलीधर आरकाल, संतोष सोमा, महांकाळ येल्दी, रमेश कैरमकोंडा, राकेश पुंजाल, शेखर कटकम, नागेश बंडी यांची उपस्थिती होती. या मार्कंडेय मंदिराची स्थापना झाली 1881 साली. आमच्या पूर्वजांनी 640 रुपयाला ही जागा घेतली. त्यावेळेला आमच्या पूर्वजांच्या डोक्यात असं होतं, ज्यावेळेला आंध्रातनं, तेलंगणा, कर्नाटकमधून सोलापूर आले, बाबा इथं सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे, शनी मंदिर आहे, पंचमुखी आहे, ह्या भागातच आपलं मार्कंडेय मंदिर राहावं या हेतूनं जी 10 नावं त्या दिलेली आहेत त्या लोकांनी ही जागा 681 रुपयाला खरेदी केली 1881 साली. ती खरेदी केल्यानंतर त्याला थोडं तार्किक मतभेद झाले. त्यानंतर पुन्हा बांधकाम चालू झाल्यानंतर 7 ऑगस्ट 1924ला नरसप्पा कंपो फलमारी आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांच्या शुभ हस्ते ह्या मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना